नमस्कार. 7च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महाराष्ट्रीय मनाचा अभिमान बिंदू असणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डोंबिवलीत प्रारंभ. महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वातावरण शुद्धीसाठी संवाद वाढवण्याचं मावळत्या साहित्य संमेलनाध्यक्षांचं सरकारला आवाहन. मराठीच्या विकासासाठी सरकारनं मराठी भाषक धोरण आखावं, श्रीपाद जोशी. राज्यात 3 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी आज झालं मतदान. महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत जाहीर. 14 महापौरपद महिलांसाठी राखीव. मुंबईचं महापौरपद खुल्या गटासाठी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप 192 जागा लढवणार. रिपाई 25 तर अन्य मित्रपक्षांना 10 जागा. चलनातून रद्दबातल झालेल्या नोटा बाळगणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं आणि दंडाची तरतूद असणारं विधेयक लोकसभेत सादर. वस्तू आणि सेवा कराचा अंतिम मसुदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सादर होणार. केंद्रीय महसूल सचिव. आणि आता सविस्तर वृत्त. वाङ्मय साहित्य भारतीय संस्कृतीचे हे अविभाज्य अंग. महाराष्ट्रीय मनाचा हा अभिमान बिंदू. मराठी साहित्याची थोर परंपरा अगदी संत वाङ्मयाच्याही पूर्वीपासून चालत आहे. साहित्य हे आपल्या समाजाच्या मनाचा आरसा आहे. तसंच ते आपल्या समृद्ध करत नेणारं साधन आहे, आनंदाचं निधान आहे. म्हणूनच या साहित्याची परंपरा अवघा महाराष्ट्र अभिमानाने जपतो, ती साहित्य संमेलनामधून. यंदाच्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिमागदार सोहळ्यात डोंबिवलीमध्ये सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलनाने प्रारंभ झाला. सहसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, याबद्दल कोणाच्याच मनामध्ये दुमत नाही. लेखक, कवी, कथाकार तसंच रसिक वाचकांची मांदियाळी पुबा भावे साहित्य नगरीमधल्या साहित्य संमेलनात जमली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आगरी युथ फोरम यांनी या 2 दिवसीय संमेलनाचं आयोजन केलं आहे. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते समानो मंत्र समितिः समानी समानं मनः सहचित्तमैषां समानं मंत्रभिः मंत्रये मंत्रमभिमन्त्रये वस्समानेन वो हविषा जुहोमि समानीव आकूतिः समाना हृदयानिवः समानमस्तु वो मनो यथावः सुसहासति. गझल कट्टा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, समीक्षा, मुलाखती असा 2 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी परखड शब्दात संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी विचार मांडले. महाराष्ट्रातलं सांस्कृतिक वातावरण शुद्ध करण्यासाठी संवाद वाढवावा असं ते म्हणाले. सरकार ही संकल्पना समाजाच्या सबंध विश्वासाला पात्र ठरण्याच्या दृष्टीनं सरकारने पावलं उचलली पाहिजेत. सांस्कृतिक वातावरण शुद्ध करण्याच्या दृष्टीनं सरकारने सतत संवादाच्या भूमिकेत राहणं हे मी मला महत्त्वाचं मानतोय. साहित्य संमेलनाने सामाजिक अभिसरण समाजात घडवून आणलं आहे. हेच आजच्याही संमेलनातून दिसून येत आहे. अपेक्षा अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. तंत्रज्ञानाची आणि रोजगाराची भाषा मराठी व्हायला हवी असं सांगत मराठीच्या विकासासाठी मराठी भाषक धोरण सरकारनं आखायला हवं असं जोशी यांनी यावेळी सुचवलं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच आहे असं सांगत मराठी भाषक समाज उदासीन असल्यामुळे मराठी भाषेची गळचेपी सुरू आहे असं ते म्हणाले. उपयोग नाहीये. मराठी भाषिक समाज सुद्धा आपल्या भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधामध्ये अतिशय उदासीन आहे, हे आधी आपण मान्य केलं पाहिजे. त्याचा दबाव नाहीये आपल्या राज्यकर्त्यांवरती.
ज्या दिवशी दाक्षिणात्यांसारखा आपला मराठी भाषिक अस्मितेचा एक मोठा उद्घोष दिसेल आणि या राज्यातलं राजकारण, भाषा, साहित्य, संस्कृतीचं क्षेत्र, विचारवंत, कलावंत हे राज्यकर्त्यांना सत्ता प्राप्तीसाठी महत्वाची शिडी आणि विकासाचं महत्वाचं साधन आहे असं वाटेल, त्या दिवशी भाषा, साहित्य, संस्कृतीची धोरणं राज्याची वेगळी असतात. मराठी संस्कृतीची जपणूक करणं हे साहित्य संमेलनाचं औचित्य असल्याचं मत आगरी युथ फोरम आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी यावेळी व्यक्त केलं. आता थेट जाऊया डोंबिवलीतल्या पु भा भावे साहित्य नगरीत. या गोष्टीचं आहे की डॉक्टर अक्षय कुमार काळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, पण त्यासोबत ज्या मतदारसंघाचं नागपूरमध्ये मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाचे नागरिक देखील आहेत. त्याच्यामुळे ज्या सर्व लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो त्यांच्यापैकी एक व्यक्ती हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज सूत्र घेत आहेत. त्या कार्यक्रमाला मला येता आलं, पण त्याहीपेक्षा मोठा आनंद याकरता मला वाटतो की या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे या संमेलनाला येता येईल की नाही अशा प्रकारचा संभ्रमच तयार झाला होता. काही वृत्तपत्रांनी तर छापूनच टाकलं की कुठलाही राजकीय नेता या ठिकाणी येऊ शकणार नाही. कधी कधी आचारसंहितेचा अतिरेक देखील होतो, पण खऱ्या अर्थानं मी निवडणूक आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी याची परवानगी दिली. अन्यथा वझेजी तुम्हाला हे उद्घाटन इलेक्शन आयुक्तांच्या हस्तेच करावं लागलं असतं, कारण कुठला राजकारणी तर या ठिकाणी येऊ शकला नसता. आणि शेवटचा आनंद याकरता व्यक्त करतो की त्यांनी पत्र देऊन या ठिकाणी कुठली घोषणा करू नका हे सांगितलं. माझं नशीब आहे. राज्यातल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत शांततेत मतदान झालं. नागपूर, कोकण आणि औरंगाबाद विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी 1 तर नाशिक आणि अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचा प्रत्येकी 1 अशा 5 जागांसाठी मतदान झालं. अमरावती विभागीय मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात असून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील भाजपातर्फे तर संजय खोडके काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रकाश पाटील तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश देसले यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात आहेत तर नागपूर शिक्षक मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातल्या 27 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची सोडत आज जाहीर करण्यात आली. त्यापैकी 14 महानगरपालिकांची महापौर पदं विविध प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आज मंत्रालयात दिली. मुंबईचं महापौर खुल्या गटासाठी राखीव आहे. सांगली, मिरज, कुपवाड, चंद्रपूर, मीरा भाईंदर आणि जळगावचं महापौरपद मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी राखून ठेवण्यात आलं आहे. पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, परभणी या महानगरपालिकांची महापौरपदं खुल्या गटातल्या महिलांसाठी राखीव आहेत. नाशिक अनुसूचित जमाती, पनवेल, नांदेड अनुसूचित जमाती महिला, अमरावती अनुसूचित जाती, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि औरंगाबाद मागास प्रवर्ग, लातूर, मालेगाव, धुळे, अकोला, अहमदनगर, वसई, विरार आणि भिवंडी महानगरपालिकेचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखून ठेवण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 192 जागा भारतीय जनता पार्टी लढवणार असून मित्र पक्षांसाठी 35 जागा सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये रिपाई 25, रासप 6 आणि शिवसंग्राम 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपाने आधी जाहीर केलेल्या यादीत 117 मराठी उमेदवारांना संधी दिली असून महिलांनाही प्राधान्य दिलं आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढवत आहेत. भाजपाच्या यादीमध्ये अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान मिळाल्याचं दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील, महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ विनोद, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश यांचा उमेदवार यादीत समावेश आहे.
चलनातून रद्दबातल करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाळगणं, हस्तांतरित करणं आणि स्वीकारणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं आणि त्यासाठी किमान 10,000 रुपये दंडाची तरतूद असणारं विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं. या जुन्या नोटांसंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेचं उत्तरदायित्व संपुष्टात आणणारं हे विधेयक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सदनात सादर केलं. मात्र हे विधेयक बेकायदेशीर आणि देशविरोधी असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं त्याला जोरदार विरोध दर्शवला. वित्तीय व्यवस्थेतून बेहिशेबी पैसा आणि बनावट चलन हद्दपार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळानं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतल्याचं या विधेयकात म्हटलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयापासून 10 जानेवारी 2017 पर्यंत संशयास्पद ठेवीच्या संदर्भात 5100 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या तर 1100 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली. 2000 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्यासंदर्भात कोणत्याही अधिकृत अहवाल आपल्याकडे आला नसल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सदनात लेखी उत्तरात दिली. विमुद्रीकरणाच्या काळात रद्दबातल करण्यात आलेल्या 71 कोटीपेक्षा जास्त नोटा अवैध बदलण्यापेक्षा काही बँक कर्मचाऱ्यांनाही समावेश होता अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. ॲक्सिस बँकेच्या 3 शाखांमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले असून या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 11,86,000 कामगारांसाठी बँक खाती उघडण्यात आली असून यामध्ये 17,000 खाती तागाच्या कामगारांसाठी उघडण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सदनात दिली. चिटफंड घोटाळा प्रकरणी आपल्या खासदारांना अटक करण्यात आल्याचा मुद्दा लावून धरत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला. तेलुगू देसमचे सदस्यही आंध्र प्रदेशसाठी विशेष दर्जाची मागणी करत होते. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन करूनही गदारोळ शमला नाही. त्यामुळे सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेचा मुद्दा आज सलग दुसऱ्या दिवशीही उपस्थित करत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत आज सभात्याग केला. सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा आपल्या पक्षाचा उद्देश नाही, मात्र बंडोपाध्याय यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आपल्या पक्षाचे सदस्य सभात्याग करत असल्याचं तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी सांगितलं. देशभरात विविध रेल्वे स्थानकांवर 770 सरकते जिने आणि 620 लिफ्ट सरकार बसवणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. मात्र यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली नाही असंही ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयकाचा अंतिम मसुदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सादर करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय महसूल सचिवांनी आज दिली. वस्तू आणि सेवा करांविषयीच्या नियमांना अंतिम स्वरूप देण्याचं काम मार्च महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होईल. तसंच कर निश्चितीचं काम मे आणि जून महिन्यात होऊ शकेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काल या दोन्ही राज्यातला प्रचार थंडावला. गोव्यात 40 जागांसाठी तर पंजाबात 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. गोव्यात 251 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 19 महिला आहेत. 11,10,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून 32,000 युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. राज्यात 1,600 पेक्षा जास्त मतदान केंद्र सज्ज आहेत. पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1,145 उमेदवार रिंगणात असून यात 81 महिला आहेत. 1,98,79,069 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील. अकाली दल, भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे. मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत. 11 मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक प्राधिकरण नाही, त्यामुळे माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येऊ शकत नाही असं दिल्ली उच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मुख्य न्यायमूर्ती जी रोहिणी आणि न्यायमूर्ती जयंत नाथ यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. सरन्यायाधीशांचं कार्यालय सार्वजनिक प्राधिकरण ठरवून माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती यांची नियुक्ती घटनेनुसार स्वतंत्रपणे केली जात असल्यामुळे माहिती अधिकाराच्या कक्षेत येऊ शकत नाही अशी भूमिका विधी मंत्रालयानं स्पष्ट केली आहे. या संदर्भात एकलपीठानं 10 मार्च 2015 रोजी दिलेल्या निर्णयाला विधी मंत्रालयानं आव्हान दिलं होतं. सरन्यायाधीशांच्या कार्यालयात नियुक्त होणाऱ्या वरिष्ठ न्यायमूर्तींचं सरकारबरोबर विश्वासाचं नातं असतं, त्यामुळे ते माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आणणं योग्य नाही असा युक्तिवाद या सुनावणीत
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी केला. तो खंडपीठाकडून मान्य करण्यात आला. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांबरोबरच महाविद्यालयीन परीक्षांच्या गुणांनाही 40% स्थान द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शिक्षणाचं बाजारीकरण रोखण्यासाठी नियमन करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षासाठीच्या खासगी कोचिंग संस्थांसाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात असे निर्देशही न्यायालयानं दिले. मात्र खासगी कोचिंग अर्थात शिकवण्यांवर प्रतिबंध घालता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अनियोजित पाणी वापरामुळे सुपीक जमीन नापीक होत असून पाणी अडवा आणि पाणी जिरवा यासारखे प्रयोग जास्तीत जास्त ठिकाणी राबवण्याची गरज असल्याचं मत जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे. डॉक्टर ए.डी. शिंदे यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या सायबर महाविद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानात ते आज बोलत होते. भारतासह जगातील वेगवेगळ्या प्रदेशात पाण्याचं मोठं संकट आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असून जलसंकट उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शवत यामुळे भविष्यात नद्यांचं खासगीकरण होईल अशी भीती राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. देश शेतीप्रधान बनवायचा असेल तर शेती आणि पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह आणि भारत अस्मिता फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आज भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यवस्थापन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल इंदोर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्राध्यापक ऋषिकेश कृष्णन यांना भारत अस्मिता आचार्यश्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे सिव्हिल सोसायटी मॅगझिनचे सहसंस्थापक उमेश आनंद आणि रीटा आनंद यांना तर सुप्रसिद्ध वीणावादक पंडित विश्वमोहन भट यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर माधवदेव यांना भारत अस्मिता तंत्रविज्ञान श्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यावेळी उपस्थित होते. जळगावमध्ये मुळजी जेठा महाविद्यालय आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीनं 27व्या मराठी समाजशास्त्र राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ आणि अभ्यासिका डॉक्टर गेल आंबेड यांच्या हस्ते या परिषदेचं आज उद्घाटन झालं. सामाजिक शास्त्र अभ्यास पद्धतीची पुनर्बांधणी होणं गरजेचं असून ती महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या धर्मविषयक विचारांवर आधारित व्हावी असं मत आंबेड यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मांडलं. यावेळी समाजशास्त्र संशोधन पुस्तिकेचंही प्रकाशन करण्यात आलं. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नंदुरबारमधल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नजूबाई गावित यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये आदिवासी समाज प्रश्न आणि आव्हानं या विषयावर विचारमंथन होणार आहे. भारत न्यूझीलंड दरम्यान आशिया ओशेनिया गटातील डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना आज पुण्यात सुरुवात झाली. पहिला सामना भारतानं जिंकला. न्यूझीलंडच्या फिल बेअरने पराभव करत भारताचा युकी भांबरीनं 6-4, 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये हा सामना जिंकला. या स्पर्धेतला दुसरा सामना सुरू झाला असून भारताचा रामकुमार रामनाथन आघाडीवर आहे. हे सामने बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये सुरू आहेत. भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसला या स्पर्धेत दुहेरीत जागतिक विक्रम साकारण्याची संधी आहे. पेसची ही 55वी डेव्हिस चषक लढत असून डेव्हिस चषक दुहेरीत पेसनं आतापर्यंत 42 विजय मिळवले आहेत. या स्पर्धेतला सामना जिंकून दुहेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा टेनिसपटू बनण्याची संधी पेसपुढे आहे. या लढतीत भारताचं पारडं जड असून आतापर्यंत न्यूझीलंडबरोबर झालेल्या लढतीमध्ये भारतानं 5-3 असं वर्चस्व दाखवलं आहे. हवामान. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 31, किमान 19, नागपूर 32, 14, पुणे 33, 14, औरंगाबाद 32, 17, नाशिक 33, 13, कोल्हापूर 33, 18, रत्नागिरी 32, 20,
सोलापूर 34-17 आणि अमरावती 32-16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रीय मनाचा अभिमान बिंदू असणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डोंबिवलीमध्ये प्रारंभ. महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वातावरण शुद्धीसाठी संवाद वाढवण्याचं मावळत्या साहित्य संमेलन अध्यक्षांचं सरकारला आवाहन. मराठीच्या विकासासाठी सरकारनं मराठी भाषक धोरण आखावं, श्रीपाद जोशी. राज्यात 3 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी आज झालं मतदान. महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर. 14 महापौर पद महिलांसाठी राखीव. मुंबईचं महापौर पद खुल्या गटासाठी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप 192 जागा लढवणार. रिपाई 25 तर अन्य मित्रपक्षांना 10 जागा. चलनातून रद्दबातल झालेल्या नोटा बाळगणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं आणि दंडाची तरतूद असणारं विधेयक लोकसभेत सादर. वस्तू आणि सेवा कराचा अंतिम मसुदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सादर होणार. केंद्रीय महसूल सचिव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आजपासून डोंबिवलीत सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये रसिकांना स्थानिक कार्यक्रमांबरोबरच नामवंत साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळणार आहे. या संमेलनाविषयी अधिक माहिती देण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य दीपक म्हात्रे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.